की women are the backbone of every society and they must be honored and respected. हे तुमचं विजन आणि थॉटच इज सो कमेंडेबल की एक स्त्री म्हणून खरंच एक आदर निर्माण होतो. हे जे कोणी लिहिलं आहे त्याबद्दल. I'll tell you, this is my strong belief that a woman is the judgment I've written from my heart. So I'll tell you, woman is rather a strong backbone of the society. आज स्त्रीला आपण शक्ती म्हणतो, तर शक्ती म्हणायचं कारणच मुळात हे आहे. 498A केसेसमध्ये मी बरेचदा म्हणायची की अ वुमन कॅन मेक अ फॅमिली अँड वुमन कॅन ब्रेक अ फॅमिली. कांट एक्सपेक्ट द सेम थिंग फ्रॉम अ मॅन. ही करिअर करू शकते, ती घर सांभाळू शकते, मुलांना घडवू शकते, सासू सासरे. आता ह्याबद्दल सांगायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी मराठवाड्यातून येते, जिथे खूप सारे शेतकरी आत्महत्या करतात. पण तुम्ही कधी कुठल्या स्त्रीबद्दल ऐकलंय असं? ह्या शेतकऱ्याची बायको शेतकरी गेल्यानंतर जी काही थोडीफार असेल ती शेती सांभाळते, त्याच्या आईवडिलांना सांभाळते, तिथला सगळा प्रपंच ती एकटी बघत असते. त्यावेळेला तिच्याबरोबर कोणीच नसतं. खरंच आपण फक्त त्या एका माणसाला बघतो. पण म्हणजे बघा, त्याचा धीर तुटतो आणि म्हणून तो आत्महत्या करतो ना, की पुढचं फेस करायची त्याच्यातली ताकद संपलेली असते. पण असं फार क्वचित एखादी स्त्री म्हणते की माझ्यातली आता सहनशक्तीची ताकद संपली. Therefore, she is a strong man. आय थिंक दिस हा जो थॉट प्रोसेस आहे हे फक्त एका स्ट्रॉंग विल्ड स्त्रीकडूनच येऊ शकतं.